नमस्कार मंडळी, डिम्पल गर्ल डायरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा छान स्वागत। आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ट्रिपला गेलेलो गोकर्ण आणि होनावरच्या कोस्टल कर्नाटक आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं। त्या साईडला आम्ही फर्स्ट टाइमच गेलेलो। सो खूप सुंदर असं कोस्टल कर्नाटक आहे। गोकर्ण, होनावर, बीचेस, मंदिरे खूपच सुंदर आहे। माझ्या 2-3 फ्रेंड्सनी मला इन्क्वायरी केली होती की तुम्ही काय रूट फॉलो केला, कशी इटरनरी होती। सो म्हणून मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहे की तुम्ही गोकर्णाला गेला तर तुम्ही तिथे काय काय पाहू शकता, कुठे येऊ शकता आणि गोकर्णाला जायचं तरी कसं। सो चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया। गोकर्णाला जायचं कसं तर गोकर्णासाठी बरेच असे ऑप्शन्स आहेत। आम्ही गेलेलो आमच्या कारने। टोटल 13-13.5 तास आम्हाला होनावरला पोहोचायला लागले। सो येस, आम्ही स्टार्टिंग होनावर पासून केलं, जे गोकर्णापासून अजून 1 तासाच्या अंतरावर आहे। दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही बसने जाऊ शकता। सगळ्यात सिटीज मधून मोस्टली गोकर्णासाठी डिरेक्टली ओव्हरनाईट जर्नी आपण करू शकतो, बसने जाऊ शकतो। सो ते पण कम्फर्टेबल आहे। सो बस आणि ट्रॅव्हल्स मधून तुम्ही उतरल्यावर तुमच्या हॉटेलला पोहोचेपर्यंत तुम्ही ऑटो करू शकता। त्याचप्रमाणे तिथे स्कूटीची सुद्धा सर्व्हिस अवेलेबल आहे। सो मोस्टली 500 to 600 पर डे असे चार्जेस असतात आणि आपण स्कूटी हायर करू शकतो आणि छान दिवसभर फिरू शकतो। सो तिसरं ऑप्शन म्हणजे ट्रेनचं ऑप्शन। तुम्ही ट्रेननी पण जाऊ शकता। कारवार एक तिथलं मोठं स्टेशन आहे आणि गोकर्ण रोड हे सुद्धा एक स्टेशन आहे जिथे बऱ्यापैकी ट्रेन्स थांबतात आणि मग तिथून तुम्ही तुमच्या हॉटेलला पोहोचू शकता। सो जे ऑप्शन तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्यानुसार तुम्ही ट्रॅव्हल करू शकता। आम्ही बाय कार गेलो होतो। रोड खूप छान आहे, त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक काही जास्त लागलेली नव्हती किंवा आम्हाला थकायला झालं नव्हतं। सो डे 1ला आम्ही सकाळी 5 वाजता पुण्याहून निघालो। आम्ही एक्सप्रेसवेला लागलो, मुंबई बेंगलोर एक्सप्रेसवेला, आणि आम्ही रूट फॉलो केला तो कोल्हापूर, बेळगाव आणि त्यानंतर गोकर्ण होनावर। सो रस्ता खूप छान आहे। सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला बरीच अशी ट्रॅफिक लागली नाही, कारण की 9 वाजेपर्यंत आम्ही ऑलमोस्ट कोल्हापूरला पोहोचून गेलो होतो। आणि जसं तुम्ही कर्नाटकमध्ये एंटर करता रस्त्याची क्वालिटी एकदम जाणून पडते, कारण की रस्ते खूप सुंदर आहे कर्नाटकमधले। मस्त मोठे रस्ते आणि गाडी ड्राईव्ह करायला पण खूप मजा येते। सो ब्रेक घेत घेत आम्ही ऑलमोस्ट 6-6:30ला होनावरच्या आमच्या हॉटेलला पोहोचलो। 11 तासाचा ऑलमोस्ट आमचा ड्राईव्ह झाला आणि आम्ही दोघांनी आलटून पालटून गाडी चालवल्यामुळे कोणालाच आम्हाला थकवा काही जाणवला नाही। रस्ता पण खूप छान आहे। होनावरला आम्ही अंजनाद्री होमस्टे बुक केला होता। बरेच असे छोटे छोटे होमस्टे किंवा छान असे हॉटेल होनावरला आहे, पण आय विल डेफिनेटली रिकमेंड की तुम्ही होमस्टेला स्टे करा। खूप सुंदर तिथला एक्सपिरियन्स असतो। सो फर्स्ट डेला आम्ही 6:30ला पोहोचलो अंजनाद्री होमस्टेला आणि गेल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि छान असं तिथलं लोकल क्युझिन ट्राय केलं। कर्नाटकी व्हेज थाली, खूप मस्त जेवण झालं। सो जर बाय कार तुम्ही ट्रॅव्हल करत असाल सो पोचायलाच ऑलमोस्ट आपल्याला संध्याकाळ होतं। सो एकदा की हॉटेलला आपण पोहोचलो, छान असं डिनर करून आपण दुसऱ्या दिवशीसाठी गिअर अप होऊ शकतो। सो अशा प्रकारे आमचा फर्स्ट डे झाला। सो दिस इज द डे 2। बेसिकली दिस इज ऑफिशियली एक्सप्लोर करायचा आमचा फर्स्ट डे, कारण की डे 1 आपला मोस्टली ट्रॅव्हलिंग मध्ये जातो। सो डे 2ला आम्ही सकाळी लवकर आवरून ब्रेकफास्ट करून मुर्डेश्वर मंदिराला गेलो। होनावर पासून मुर्डेश्वरला ऑलमोस्ट 45 मिनिट्स लागतात पोहोचायला। जातानाचा रस्ता खूप सुंदर आहे, हायवे आहे टोटल, आणि डिरेक्टली आपण मंदिराजवळ जाऊन पोहोचतो। तिथे बरीच अशी मोठी पार्किंग आहे। सो मंदिराच्या जवळ आम्ही पार्किंग करून मुर्डेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला गेलो। सो छान असं तिथे दर्शन घेतलं आणि तिथला जे गोपुरम आहे तिथून खूप सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो। पूर्ण 4ही साईडनी आपल्याला होनावरचं दर्शन होतं। सो नक्की तुम्ही सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिले मुरुडेश्वरला जाऊ शकता। मुरुडेश्वर एक्सप्लोर करायला ऑलमोस्ट आपल्याला 2 ते 3 तास लागतात। मुरुडेश्वरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, सो तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। मुरुडेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो इडिगुंजी टेम्पलला। तिथे गणपतीचं खूप छान असं मंदिर आहे। मुरुडेश्वरून आपण होनावरला जातो तेव्हा रस्त्यामध्येच थोडं 10-15 मिनिटं आतमध्ये गेल्यावर आपल्याला खूप छान असं इडिगुंजी टेम्पल लागतं, गणपतीचं टेम्पल लागतं। तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो लंच करायला। छान दुपारचं लंच झालं। लंच झाल्यानंतर तुम्ही कुद्रुगी हँगिंग ब्रिजला जाऊ शकता,
तिथे फोटो आणि व्हिडिओज काढायला खूप छान आहे. अर्धा तास ऑलमोस्ट आपण तिथे देऊ शकतो. पण वेगळंच असं थोडं थ्रिलिंग एक्सपिरियन्स तिथे मिळतो. हँगिंग ब्रिज आहे आणि खाली छान अशी मोठी नदी आहे. सो जर तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचं असेल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. आणि हँगिंग ब्रिज नंतर आम्ही निघालो इको बीचला, जे वन ऑफ द क्लीनेस्ट बीच असं आहे. व्हाईट सँड असल्यामुळे बीच खूप सुंदर आहे. आणि आम्ही पोहोचलो तेव्हा ऑलमोस्ट सनसेट व्हायला आला होता. सो होनावरला आलात तर तुम्ही नक्की इको बीचला व्हिजिट करा. वन ऑफ द क्लीनेस्ट बीच असं त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. सो खूप सुंदर. आय विल हायली रिकमेंड की तुम्ही इको बीचला सकाळी किंवा सनसेटच्या टाइमला नक्की व्हिजिट करा. आणि अशा प्रकारे आमचा डे 2 एंड झाला. डे 3 एकदम प्रसन्न अशी सकाळ झाली. सकाळी 5 वाजता आम्ही उठून रेडी झालो, कारण आम्हाला जायचं होतं बोटिंगला. होनावर हे बेसिकली त्याच्या बॅकवॉटर बोटिंगसाठी फेमस आहे. सो आम्ही जिथे स्टे केला अंजनाद्री होमस्टेला, तिथल्या ओनरने आम्हाला रिकमेंड केलं जर तुम्ही अर्ली मॉर्निंग जाल तर तुम्हाला सनराईजचा खूप सुंदर असा एक्सपिरियन्स मिळेल. आणि त्यांनीच आम्हाला बोट सुद्धा अरेंज करून दिली होती. सो आम्ही सकाळी 5 वाजता उठून रेडी होऊन 6 वाजता आमची बोट राईड स्टार्ट होणार होती. आम्ही सकाळी छान अशी बोट राईड केली. ऑलमोस्ट 2 तासाची आमची ती बोट राईड होती. आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आपल्याला असं वाटतं की आपण केरलामध्ये आहो की काय. आणि मस्त त्यांनी बरेच असे पॉईंट्स आम्हाला फिरवले. होनावरच्या बोटिंगचा सुद्धा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. सो नक्की तो तुम्ही जाऊन चेकआउट करा. सो आय विल हायली रिकमेंड की तुम्ही अर्ली मॉर्निंगची बोट राईड घ्या. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. आम्ही बोट राईड करून आलो. त्यानंतर छान असा आमचा ब्रेकफास्ट झाला आणि रेडी होऊन आम्ही निघालो मँग्रोव्हसाठी. मँग्रोव्ह म्हणजे मराठीत बोलायला गेलं तर कांदळवन. दलदल असते किंवा चिखलाचं पाणी असते, त्या साईडला विशिष्ट असे प्लांट्स तिथे उगवतात आणि त्याचं खूप सुंदर असं फॉरेस्ट झाल्यासारखं आपल्याला दिसतं. होनावरमध्ये जे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे ते पाहण्यासारखं आहे. त्यांनी तिथे खूप सुंदर असा नॅचरल ब्रॉडवे बनवलेला आहे, जिथून आपण आतमध्ये पूर्ण फॉरेस्ट बघू शकतो. एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. भारतामध्ये हे फार कमी ठिकाणी आहे. आतापर्यंत आम्ही कधी हा एक्सपिरियन्स घेतला नव्हता. जेव्हा भरती असते तेव्हा पाणी बऱ्यापैकी वर असतं आणि असं आपल्याला वाटतं की ते झाडं तरंगताय की काय. सो खूप छान नजारा आहे. आणि जर तुम्हाला मँग्रोव्ह पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही सकाळी लवकर जाऊन ते पहा, म्हणजे तुम्हाला विशेष असं अनुभवायला येईल. सो मँग्रोव्ह फॉरेस्टसाठी तुम्हाला ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास लागतो आणि तुम्ही छान असं फिरू शकता आणि तिथे छान फोटो काढू शकता. छान एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. सो होनावरचं आमचं ऑलमोस्ट सगळं एक्सप्लोअर करून झालं होतं. सो आम्ही हॉटेलला चेकआउट करून मँग्रोव्ह फॉरेस्टला गेलो आणि मँग्रोव्ह फॉरेस्ट एक्सप्लोअर झाल्यावर आम्ही निघालो याना केव्हजला. याना केव्हज बेसिकली गोकर्णा साईडला येतं. सो होनावरपासून ऑलमोस्ट आपल्याला 1 ते 1.5 तासाचं ड्राईव्ह करून आपण याना केव्हजपर्यंत पोहोचू शकतो. याना केव्हज खूप सुंदर आहे. मुंग्यांचं मोठं वारुळ आपण असं म्हणू शकतो. आणि याना केव्हजला कसं जायचं, त्याचे काय चार्जेस आहे, काय रूट आहे, या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. सो तुम्ही नक्की बघू शकता. सो आम्हाला याना केव्हज एक्सप्लोअर करायला ऑलमोस्ट 1-1.5 तास लागला आणि याना केव्हजला पोहोचायला पण बराच वेळ लागतो. सो याना केव्हजला पोहोचायला 2 रूट आहे, जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं आहे. सो आमचा प्लॅन होता याना केव्हज कव्हर करून विभूती वॉटरफॉल्सला पण जायचं. बट समहाऊ बरीच गर्दी होती आणि आम्ही बेसिकली दुसऱ्या रूटने गेलो, जिथून ट्रेक करत याना केव्हजला पोहोचू शकतो किंवा जिप्सी पण अवेलेबल असते. पण नेमकं बरंच गर्दी असल्यामुळे जिप्सी अवेलेबल नव्हती आणि त्यामुळे आमचा बराच टाइम ट्रेकिंग चढण्या उतरण्यात गेला आणि याना केव्हज एक्सप्लोअर करण्यात गेला. सो त्यामुळे आम्हाला विभूती वॉटरफॉल्स कव्हर करता नाही आलं. पण जर तुम्ही प्लॅन करत असाल याना केव्हज, सो तुम्ही याना केव्हज आणि विभूती वॉटरफॉल्स दोन्ही कव्हर करू शकता. थोडं लवकर जर तुम्ही आलात याना केव्हजला आणि जिप्सी जर अवेलेबल असेल, सो इट विल बी गुड की तुम्ही दोन्ही गोष्टी प्लॅन करू शकता. सो याना केव्हज आम्ही छान एक्सप्लोअर केलो आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजेच गोकर्णाला. ऑलमोस्ट गोकर्णाला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली होती आणि आम्ही आमच्या
हॉटेलला स्टे केलं. सो गोकर्णाला आम्ही देवा समुद्र बीच रिसॉर्टला स्टे केलं होतं, जे एकदम बीच फ्रंट रिसॉर्ट आहे. खूप सुंदर रिसॉर्ट आहे, जिथे रूम्स पण छान आहेत आणि फूड सर्व्हिस पण छान आहे. आणि मेन म्हणजे बीचवर असल्यामुळे आपण सकाळ संध्याकाळ त्या बीचवर छान असं एक्सप्लोर करू शकतो. सो देवा समुद्र बीच रिसॉर्ट हे फॅमिलीसाठी रिअली गुड आहे, कारण की आम्ही बाकी जेव्हा एक्सप्लोर करत होतो तेव्हा आम्हाला जाणवलं की बरेच असे बॅकपॅकर्ससाठी हॉस्टेल किंवा छोटे छोटे असे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही राहू शकता. पण जर फॅमिली तुमच्यासोबत असेल सो तुम्ही नक्की देवा समुद्राला राहा. खूप सुंदर तिथल्या वाईब्स आहेत. मेन म्हणजे त्यांची स्वतःची पार्किंग आहे, त्यामुळे आपण डिरेक्टली हॉटेलपर्यंत गाडी आणू शकतो. आणि त्यांचं कॅफे पण खूप सुंदर आहे, जिथे छान असं जेवण मिळतं. आम्ही ऑलमोस्ट 2 दिवस तिथेच होतो देवा समुद्राला. सो आम्ही पूर्ण सकाळ संध्याकाळ तिथेच जेवण आणि ब्रेकफास्ट करत होतो. सो आय विल हायली रिकमेंड की जर तुमच्यासोबत फॅमिली असेल तर तुम्ही नक्कीच देवा समुद्र बीच रिसॉर्टला येऊ शकता, जे बीच फ्रंट आहे आणि तिथलं जेवण आणि रूम सर्व्हिस पण खूप सुंदर आहे. डे 4. सो सकाळी आम्ही लवकर उठून छान फ्रेश होऊन बीचवर थोडा वेळ छान स्पेंड केला. सकाळचा व्ह्यू खूपच जबरदस्त होता. त्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो गोकर्णाच्या वन ऑफ द फेमस मंदिराला, जे म्हणजे महाबळेश्वर मंदिर. आम्हाला ऑलमोस्ट 2 तास लागले मंदिरामध्ये दर्शन करायला, पण खूप सुंदर वाईब्स होता. आणि दर्शन करून आम्ही परत आमच्या हॉटेलला आलो. मंदिरामध्ये दर्शन झाल्यावर तुम्ही बीच एक्सप्लोर करायला जाऊ शकता. सो आम्ही पण हॉटेलला येऊन फ्रेश झालो आणि आम्ही निघालो बीच एक्सप्लोर करायला. सो सगळ्यात पहिले आम्ही गेलो ओम बीचला, जे गोकर्णापासून ऑलमोस्ट 20-25 मिनिटाचा ड्राईव्ह आहे. तिथे गेल्यावर आपल्याला खूप मस्त अशा गोवा वाईब्स येतात. आणि तिथे वन ऑफ द फेमस कॅफे जे म्हणजे नमस्ते कॅफे. सो आम्ही ओम बीचच्या नमस्ते कॅफेला गेलो, तिथे छान असा लंच केलं आणि तिथून आम्ही बोट राईड केली. सो बोट राईडमध्ये आपल्याला बरेच असे वेगवेगळे बीचेस ते कव्हर करतात, जसं पॅराडाईज बीच, हाफ मून बीच, सी आणि रिव्हरचा जॉईनिंग संगम आपण म्हणतो ते, डॉल्फिन पॉइंट, लाईट हाऊस. सो आपण ज्या प्रकारे पॅकेज घेऊ त्या प्रकारे आपल्याला ते छान फिरवतात. आणि इवन हाफ मून बीचला खूप सुंदर अशा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होतात. सो ज्यांना स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या असेल सो ते डेफिनेटली तुम्ही तेवढा टाइम काढून हाफ मून बीचला जा आणि तिथे छान असं एक्सप्लोर करा. सगळ्या बीचेसचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे, सो नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तिथे मिळेल. बोट राईड करून आम्ही परत आलो तेव्हा ऑलमोस्ट सनसेट व्हायला आला होता आणि त्यानंतर आम्ही निघालो कुडले बीचला. कुडले बीचला छान सनसेटची वाईब्स होती. मस्त थोडा वेळ तिथे स्पेंड केला. दिवसभराचा थकवा होता तो निवांत बीचवर बसून आम्ही आमचा टाइम स्पेंड केला. आणि कुडले बीचला खूप छान असे कॅफेज आहे. त्यापैकी आय विल रिकमेंड कॅफे पॅराडाईज इज वन ऑफ द गुड, जे आम्ही ट्राय केलं. तुम्ही छान स्नॅक्स, जेवण, लंच, डिनर सगळं तिथे एन्जॉय करू शकता आणि बीचवर असल्यामुळे खूप भारी अशी मजा येते. सो कुडल्या बीचला जर तुम्ही गेलात तर नक्की कॅफे पॅराडाईजला जाऊ शकता. ओम बीचला तुम्ही नमस्ते कॅफेला व्हिजिट करू शकता. तसंच गोकर्णाला तुम्ही मंत्रा, जे वन ऑफ द फेमस कॅफे, तिथे जाऊ शकता. सो मी म्हणेल की गोकर्णाला मोस्टली कॅफे सिस्टम जास्त चालतं रॅदर दॅन रेस्टॉरंट. सो खूप छान असं वाईब्स असतात. बीच फ्रंट असल्यामुळे एक वेगळीच मजा येते. सो नक्की तुम्ही कधी गोकर्णाला गेलात तर या सगळ्या बीचेसला तुम्ही भेट द्या आणि छान असे कॅफे एन्जॉय करा. डे 5. सो सकाळी छान आवरलं, ब्रेकफास्ट झाला, थोडा वेळ बीचवर टाइम स्पेंड केला, मस्त पाण्यात भिजून गेलो आणि त्यानंतर रेडी होऊन हॉटेलला चेकआउट केलं, कारण की आमचं ऑलमोस्ट सगळं एक्सप्लोर करून झालं होतं आणि आज चेकआउटचा डे होता. सो चेकआउट करून आम्ही आमच्या रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात केली. कोल्हापूरला आम्ही त्या दिवशी स्टे करायचा विचार केला होता. सो जर्नी लॉंग असल्यामुळे तुम्ही कोल्हापूरला रात्रभर स्टे करू शकता. छान देवीचं दर्शन घेतलं आणि कोल्हापूरला गेल्यावर छान असं कोल्हापुरी तडका, तांबडा पांढरा रस्सा, मस्त जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंग 7 वाजता आम्ही परत आमच्या स्वीट होमला म्हणजेच पुण्याला परत आलो. सो खूप छान अशी आमची जर्नी झाली. सो जर तुम्ही पण गोकर्णा होनावरची ट्रिप प्लॅन करत असाल सो आय विल रिकमेंड की तुम्ही 4 दिवसासाठी जा. आमची 3 दिवसाची ट्रिप झाली, म्हणजे आम्ही 3 दिवस एक्सप्लोर केलं. 2 दिवस आपले जाण्यायेण्यात जातात, सो टोटल 5 दिवस झाले. बट आय विल हायली रिकमेंड की तुम्ही 4 दिवस गोकर्णा होनावरला स्टे करा. 3 दिवस मध्ये तुम्ही ऑलमोस्ट सगळं कव्हर करू शकता.
पण एक दिवस तुम्ही लेजर डे ठेवा, जिथे तुम्ही छान कॅफे हॉपिंग, बीच हॉपिंग किंवा रिलॅक्स डे ठेवू शकता आणि छान असं तिथलं एक्सपिरियन्स करू शकता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा. मी यामध्ये बरेच काही कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्हाला काही स्टील इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल. नक्की तुम्ही पण कोस्टल कर्नाटकाची ट्रिप प्लॅन करा. तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.